नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अस्वजित जगताप यांनी सांगितले की वंचितला युतीत सहभागी करून घेतलं जाणार नाही, तर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल। वंचितचा सहभाग नसताना महापौरपद शक्य नसल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे। भाजप वगळता इतर सर्व पक्षांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। वंचितला डावलून शहरातील सत्तेची समीकरणं ठरवता येणार नाहीत, असं त्यांनी नमूद केलं आहे। मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे। तर त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कशा पद्धतीनं रोल असणार आहे, या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आज आपण नवी मुंबई जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अस्वजित जगताप यांच्याबरोबर बोलणार आहोत। सर, काय सांगाल, येत्या निवडणुकीमध्ये कोणाबरोबर युती होणार आहे, या संदर्भात काय सांगाल? नमस्कार। येत्या 15 तारखेला 15 जानेवारी 2026 रोजी ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात, या धर्तीवर किंवा या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नवी मुंबईमध्ये ज्या जोमाने आणि ताकदीने काम करतोय, त्या ताकदीवर इतर BJP सोडून इतर सर्व पक्ष आमच्याकडे आशेने बघतायत। आणि येणाऱ्या काळामध्ये जो पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक जागा देईल किंवा आम्हाला सन्मानपूर्वक आमच्या वाटाघाटीमध्ये आम्हाला स्थान देईल, त्या पक्षाबरोबर आम्ही निश्चितच जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। कुठल्या पक्षाबरोबर तुमची बोलणी झालेली आहे आणि कुठले पक्ष तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुम्हाला आतापर्यंत त्यांच्याकडनं रिप्लाय आलाय, काय सांगाल? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार BJP सोडून इतर कुठच्याही पक्षाबरोबर आम्ही युतीसाठी तयार आहोत आणि असे आदेश आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच आदेशाचं पालन करून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी BJP वगळता आम्ही इतर सर्व पक्षांबरोबर बोलणी करतोय आणि त्यांच्याकडनं तो रिस्पॉन्स देखील आम्हाला भेटतोय। नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद बघता इतर पक्ष आम्हाला सामावून घेण्यासाठी तेही देखील तेवढाच उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि येत्या काळामध्ये जो सन्मानपूर्वक आम्हाला जागा देईल, नक्कीच त्याच्याबरोबर आम्ही युती करू। कोणकोणत्या तुम्ही गोष्टी घेऊन आज या मतदारांपर्यंत जाणार आहात वोटिंगसाठी? आजपर्यंत 1995 पासून जर तुम्ही बघताय, नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर 1995 साली जी पहिली महानगरपालिका लागली, ती आज तागायत जे सत्ताधारी जे सभागृहामध्ये 1995ला बसले आणि आज देखील तेच लोक या सभागृहामध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत। ती लोक स्वतःची सीट राखण्यासाठी, स्वतःची संपत्ती राखण्यासाठी किंवा स्वतःचं घर वाचवण्यासाठी इथून तिथून इतर पक्षामध्ये जाताना उड्या मारताना तुम्हाला दिसतंय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा लोकांना तुम्ही घरी बसवा, जे फक्त आणि फक्त स्वतःची सत्ता, स्वतःची खुर्ची आणि स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी प्रयत्न करताय। पण वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी, इकडचे स्थानिक एवढे मोठे प्रश्न आहेत जे सत्ताधारी सर्रासपणे दुर्लक्षित करतात, त्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी आज देखील सत्तेमध्ये असताना नसताना देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि याच्या पुढेही आम्ही करत राहू। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टीचा एवढा मोठा प्रश्न आहे। इकडचे सत्ताधारी लोकांचे मतं मिळवण्यासाठी इकडच्या नागरिकांना भीती घालतात की तुम्ही जर आम्हाला वोटिंग केली नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या तुटल्या जातील। पण मी त्या झोपडपट्टी वासियांना, त्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठी ताकदीने उभी आहे। तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने किंवा वंचित बहुजन आघाडीला जर तुम्ही सामावून घेतलं, तुम्ही त्यांच्या पाठी खंबीरपणे जर तुमचा सपोर्ट ठेवला, तर 100% इकडची एकही झोपडपट्टी आम्ही तोडू देणार नाही। या सत्ताधारींच्या धमक्यांना कुठचाही नागरिक इथे भीक घालणार नाही। याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे त्या प्रत्येक नागरिकाच्या पाठी उभी राहील। येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुमच्याकडे जे उमेदवारी अर्ज आहेत हे किती आलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काही पॉझिटिव्ह वंचित बहुजन आघाडीला जे उत्स्फूर्त असं
विजयी झालेले आहेत उमेदवार, तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किती निवडून येतील असं तुम्हाला वाटते आणि कशा पद्धतीनं तुमची तयारी असणार आहे? नुकतंच तुम्ही पाहिलं असेल की नगर परिषदेच्या इलेक्शन्स झाले आणि त्याचा निकाल आपल्या समोर आला आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला जे भरघोस असं मताधिक्य मिळालं आणि खूप मोठ्या प्रमाणात यश वंचित बहुजन आघाडीला जे भेटलंय, त्याच्या जोरावर आज नवी मुंबईमध्ये तुम्ही जर बघताय तर 111 जागेसाठी ही लढत आहे आणि 111 जागेसाठी आमच्याकडे किमान 3 ते 4 पट उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत. इतर पक्षातून लोक आमच्याकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत की वंचित बहुजन आघाडीकडनं आम्हाला उमेदवारी भेटावी आणि 100% आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की या नवी मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर बसेल तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या मदतीनेच बसेल आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतल्याशिवाय इकडचा नवी मुंबई महानगरपालिकेचं राजकारण किंवा नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर कदापि होऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण पाहू शकता एकंदरीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर हे होऊ शकणार नाही असं धणधणीत जे या ठिकाणी बोललेले आहेत आपल्याशी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अश्वजित जगताप सर होते.